हॅलो, आत्मवंदन सगळ्यांना. खूप खूप स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या आजच्या सामूहिक ध्यान सत्रामध्ये. मी हृदयापासून आपल्या सगळ्यांच्या हायेस्ट सेल्फचं, आपल्या सगळ्यांचे सद्गुरू, पूर्वज आणि संपूर्ण ब्रह्मांडातील जे कोणी असेंडेड मास्टर, ऍस्ट्रल मास्टर्स आणि इतरही अनेक दिव्य शक्ती आपल्या सोबत आहेत. त्या सगळ्यांचं मी स्वागत करते. त्या सगळ्यांचे हृदयापासून आभार मानते. थँक्यू. तुमच्यामुळे आम्ही आमची साधना रोजच्या रोज नियमितपणे एकमेकांशी जोडू शकतो, साधना पूर्ण करू शकतोय. त्यासाठी मी तुमच्या सगळ्यांचे आभार मानते. आणि आम्हाला ही तुम्ही प्रेरणा देता की कंटाळा न करता नियमितपणे आम्ही आमच्या साधनेला इथे येतो, एकमेकांशी एनर्जेटिकली जोडले जातो, ऑनलाईन का असे ना, पण तेवढ्या वेळासाठी आम्ही एकत्र असतो. आणि ते कलेक्शन, ती एक सामूहिक एक साधना, एक शक्ती इथं निर्माण होते जेव्हा आपण सगळेजण एक संकल्पाने काम करतो तेव्हा. तर आज जसं तुम्ही वाचलं, आपण एक वेळापत्रक तयार केलेलं आहे पूर्ण आठवड्याचं, की आपण आठवडाभर कुठले कुठले ध्यान करणार आहोत. तर त्याप्रमाणे आज सोमवार आहे आणि आज आपण आभार, ग्रॅटिट्यूड ह्याच्यावर आपण आज काम करणार आहे. आभाराचं महत्व आपल्या सगळ्यांना आता माहित झालंय. आपण अनेक वेळा आपल्या ग्रुपमध्ये अं, याबद्दल आपण खूप ऐकलंय, बोललोय आणि आता आपण युट्यूबवर अनेक लोकांच्या माध्यमातून जे आपण इंटरव्ह्यूज ऐकतो, पॉडकास्ट ऐकतो, त्याच्यातून आपल्याला सगळ्यांना समजलंय की काही जरी नसलं आपल्या आयुष्यात आता आपल्या मनासारखं, तरी सुद्धा एकदा जेव्हा आपण आभार आभार, थँक्यू 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 म्हणायला लागतो, तेव्हा गोष्टी आपोआप घडायला लागतात. कारण आपण त्या एनर्जीमध्ये जातो. तर लुईस हे जी लेखिका आहे, जिच्याबद्दल मी नेहमी तुम्हाला सांगते, यू कॅन हील युअर लाईफ नावाचं तिचं पुस्तक आहे, ज्यामध्ये ती स्वतः कॅन्सर मधून बाहेर आलेली, कॅन्सर झालेला तिला. आणि घरामध्ये खूप कष्टामध्ये पहिले काही दिवस त्यांचे गेले होते. नंतर कसा त्यांनी कॅन्सरवर मात केली, केवळ स्वतःच्या शरीराला रोजच्या रोज आभार मानून. ज्या कुठल्या पार्टमध्ये त्रास असायचा, तर त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही लगेच गोळ्या घेऊ नका, औषधं घेऊ नका. डोळे बंद करा, थोडंसं डीप ब्रिथिंग करा, दीर्घ श्वास घ्या आणि जो कुठला तुमचा शरीरातला अवयव आहे, भाग आहे, त्याला विचारा की त्याच्यापाशी, त्याच्यावर लक्ष देऊन थोडासा वेळ बसा आणि चेक करा की ते आपल्याला काय सांगायचा प्रयत्न करतायत. तर उदाहरणार्थ लुईस नेहमी म्हणायच्या की समजा कुणाचा तरी पाठदुखीचा त्रास आहे, तर पाठ पाठ ही आपल्याला काय करते, पाठ ही आपल्याला सपोर्ट करते कुठल्याही गोष्टीसाठी. आपण म्हणतो ना, पाठीला आराम घेऊन बसा, सपोर्ट घेऊन बसा. म्हणजे पाठ अशी आहे की तिथं आपला पाठीचा कणा आहे आणि ज्यामुळे आपण आपल्या आयुष्यात उभेत, रोजच्या जीवनात उभेत. तर तिचं म्हणणं, लुईसनी हे सांगितलं अनेक रिसर्च केल्यानंतर, जसं जसं त्यांच्या आयुष्यात त्या पुढे गेल्या आणि कॅन्सर मधून त्या मुक्त झाल्या आणि मग त्यांनी ठरवलं की आपण आपल्या समाजासाठी काहीतरी गोष्टी करायच्या. त्यानंतर त्यांनी असं सांगितलं की आपल्या आयुष्यात येणारा प्रत्येक आजार हा आपल्या विचारांशी निगडीत आहे, आपल्या भावनांशी निगडीत आहे. त्याप्रमाणे पाठीचं जर दुखणं असेल, तर लुईस म्हणतात त्यांच्या पुस्तकामध्ये की नेहमी असं एकटं एकटं फील होणं स्वतःला, मला कुणाचा सपोर्ट नाही, मला कुणाचा आधार नाहीये, मी माझ्या आयुष्यात एकट्याने लढते, मी माझ्या आयुष्यात एकटी उभी आहे, मला कुणाचंच कुणी पाठीराखा म्हणतो ना, ते नाहीये, असं आपल्या मराठी भाषेत बोलायचं झालं तर. तर अशा लोकांच्या आयुष्यामध्ये पाठदुखीचा त्रास सुरू होतो. जितकं जितकं आपण आतमध्ये ती भावना रुजवतो, ते बी जे असतं ते आतमध्ये रुजवत 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 जातो, तितकं तितकं आपल्या शरीर आपलं एक एक वाक्य जे आहे त्याला त्याप्रमाणे रिॲक्ट करायला लागतं. त्याप्रमाणे आपलं शरीर आपल्या बोललेल्या प्रत्येक वाक्यावर प्रतिक्रिया देत 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 त्या सगळ्या भावना आतमध्ये रुजवत 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 तसंच त्याच प्रकारचं एक झाड म्हणतो ना आपण की उगवतं. आणि लुईसनी हेच सांगितलं की आपली प्रत्येक भावना आपल्या शरीराबद्दलची, स्वतःबद्दलची, ती सगळी शरीराच्या आतमध्ये त्या बीच्या रूपाने रुजते आणि मग आपल्याला पाठदुखीचा त्रास होतो. असं जर तिचं पुस्तक वाचनात आलं, जसं मी पीडीएफ आपल्या ग्रुपवर ऑलरेडी टाकली, तर आपल्याला कळेल की तिने प्रत्येक आजारावर एक भावना जोडलेली, की कुठल्या भावनेच्या मुळे आपल्याला तो आजार होतो, असं तिच्या पुस्तकामध्ये सांगितलंय. बऱ्याच लोकांनी आणि तिच्यावर तिने सोल्युशन पण दिलंय, की जर असं होत असेल, नुसताच प्रश्न दिला नाही, तर कुलूप पण आहे, त्याची चावी पण तिच्या पुस्तकामध्ये आपल्याला सापडती. आजार त्याच्याशी संबंधित असलेला आपला थॉट, आपला विचार, आपली भावना आणि त्याच्या समोर त्याच्यावरचं उत्तर.
हे सगळं तिच्या पुस्तकात आपल्याला मिळतं. माझ्या अनेक मैत्रिणी अशा आहेत ध्यान ग्रुपमधल्या, की ज्यांनी केवळ तिचे अफर्मेशन्स म्हणून म्हणून आणि तिने दिलेली वाक्य म्हणून म्हणून स्वतःच्या आयुष्यातले चांगले मोठे मोठे आजार दूर केलेत. जसं स्त्रियांना होणारा मासिक पाळी संबंधित पीसीओडीचा त्रास असेल, पीसीओएसचा त्रास असेल, ह्याबद्दल पण लुईस सांगते की जेव्हा आपण आपलं स्त्री तत्व ऍक्सेप्ट करायला तयार नसतो. काही मुलींना असं असतं की मी अशीच दिसते, मी अशीच आहे, किंवा त्यांना खूप त्रास झालेला असतो लहानपणी समजा पाळीचा किंवा अशा गोष्टींचा. त्यामुळे त्यांना असं वाटत असतं की हे का आहे माझ्या शरीरात, किंवा त्यांना ते घाण वाटत असते त्या स्त्रीत्वाची. असा कुठलाही फॅक्टर असू शकतो. स्वतःचं स्त्रीतत्व ऍक्सेप्ट न करणं, न स्वीकारणं, यामुळे सुद्धा लुईस म्हणते की आपलं जे सेक्रल चक्र आहे, जिथं आपण स्वादिष्ठान चक्र आपलं जे आहे, जो खालचा भाग आहे ओटीपोटाचा, तिथं अशा भावना साठून राहतात. आणि त्यामुळं खास करून स्त्रियांना हे सगळे जे मासिक पाळीचे आजार असतील, हे अशा सगळ्या संदर्भात तिने त्या आजारांचं कारण दिलेलं आहे. सोबतच आता हे आपल्याला समजलं की ह्या इमोशन्सचा, या भावनेचा त्रास मला आहे आणि तो माझ्या शरीरात कुठल्या तरी आजाराच्या रूपाने आहे. मग आता त्याला उत्तर काय? तर लुईस सांगते की प्रत्येकाला तिने एक सकारात्मक वाक्य दिले, ज्याला आपण इंग्लिशमध्ये अफर्मेशन म्हणतो. जसं आता आपल्या ग्रुपमध्ये आरतीने टाकायला सुरुवात केलंय की मी भाग्यवान आहे, सतत देवाची शक्ती माझ्यासोबत आहे, मला सतत दैवी मार्गदर्शन आहे. ही सगळी सकारात्मक वाक्य आपण उठल्यानंतर, जसं आपण श्लोक ऐकतो, एखाद्या देवाचं स्तोत्र ऐकतो, त्याप्रमाणे कंपल्सरी ही वाक्य ऐकायला सुरुवात करा. कारण हेच ते बिया आहेत छोट्या छोट्या, ज्या आपल्या आतमध्ये सबकॉन्शियस मध्ये जातात. अगदी जसं हे सुरू झालंय आपल्या आरतीमुळं आपल्या ग्रुपमध्ये. आणि तसंच रोज उठल्यानंतर माझा पहिला नियम असतो की लुईस हेच इंग्लिशमध्ये जो कुठला व्हिडिओ युट्यूबवर येईल तो लावायचा आणि पहिलं ते ऐकायचं, मग मी देवाचं स्तोत्र किंवा श्लोक ऐकते. अशी माझी एक रुटीन मी सेट केली. त्याचा प्रचंड अनुभव मला येतोय माझ्या आयुष्यामध्ये. आणि हेच व्हिडिओज मी माझ्या जवळच्या सगळ्या ज्या मैत्रिणी आहेत, ज्या आत्ता त्रासात आहेत, त्यांना मी सगळ्यांना शेअर करते की तुम्ही हे ऐका आणि हे ऐकल्यानंतर मला साधारण महिन्यानी भेटा आणि मला महिन्यानंतर सांगा की तुमचा काय अनुभव आहे, तुम्हाला काय फरक वाटतं. आणि जवळजवळ सगळ्या जणींनी मला त्यांचे असे अनुभव सांगितलेत की त्यांच्या आयुष्यात 360 डिग्री बदल झालाय. 360 डिग्रीने. बाहेर काही बदललंय का? नाही. बाहेर झाडं आहेत तशीच आहेत, घरातली लोक आहेत तशीच आहेत, घरात सगळं तिथंच्या तिथं आहे. बदल होतो तो आपल्या आतमध्ये, आपल्या दृष्टिकोनामध्ये, आपल्या सबकॉन्शियस मध्ये. म्हणून ही वाक्य म्हणायची. जसं आपण देवाचं स्तोत्र ऐकतो, एखादा श्लोक ऐकतो सकाळी उठल्यानंतर, त्याच्याने काय होतं की ती व्हायब्रेशन्स आपल्या आतमध्ये जायला मदत होतात. अगदी त्याप्रमाणे जसं आता आरती हे अफर्मेशन्स टाकते, ते म्हणायला सुरुवात करा. किंवा युट्यूबवर जाऊन तुम्हाला मराठीमध्ये पण असे अफर्मेशन मिळतील. त्याप्रमाणे ज्यांना इंग्लिश सोपं वाटत असेल त्यांनी लुईस ह्याचं कंपल्सरी अफर्मेशन ऐका. तर त्यातलाच एक पार्ट आहे अफर्मेशन मधला, तो म्हणजे आभार, ग्रॅटिट्यूड. लुईस हेनी तिच्या अफर्मेशनच्या भागामध्ये आपण म्हणजे कधी विचारही नाही केला अशा गोष्टी तिने त्या आभाराच्या सेक्शन मध्ये टाकलेल्या आहेत. एक उदाहरण सांगायचं झालं तर पूर्वीच्या काळी तिने सांगितलं की आपल्याकडे पूर्वीच्या काळी बाथरूम अवेलेबल नव्हते, टॉयलेटची समस्या होती. पण आता हे जे सगळ्या सिस्टम आलेल्या आहेत नवीन नवीन, त्याच्यामुळे किती सोपं झालंय. आणि हे ती त्या आभार सेक्शन मध्ये सांगते की आपल्या घरात असलेल्या सगळ्या सुखसोयी, छोट्या छोट्या वस्तू, फर्निचर असेल, हे जे मी नेहमी सांगते तुम्हाला, हे सगळं लुईस हे मुळेच माझ्या आयुष्यात झालेले बदल आहेत, जे मी आपल्या ग्रुपमध्ये शेअर करते. फक्त की केवळ आभार मानण्याने सुद्धा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतात. तर एकदा असा पण प्रश्न येऊ शकतो मनामध्ये, म्हणजे मला यायचा सुरुवातीला आभार मानताना, की ती परिस्थिती माझ्या आयुष्यात नाहीये पण तरी पण मी आभार मानते. ह्याचा अर्थ मी कुठेतरी स्वतःला फसवते का? की तसं तर नाहीये माझ्या आयुष्यात, मला दिसत तर नाहीये डोळ्यांनी की असं काही बदललंय, पण तरी सुद्धा मी हो 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 आहे म्हणून आहे म्हणून उगाच त्याला हसायचं, त्याला पाया पडायचं, त्याचे आभार मानायचे. हे सगळं मला खोटं खोटं वाटायचं की हे कशासाठी करायचं. पण त्याच्या मागची मला जेव्हा मी त्याच्या मागचं एक क्वांटम फिजिक्स म्हणा किंवा ते एक सायन्स समजून घेतलं, तेव्हा मला ते जास्त सोपं गेलं विश्वास ठेवायला की हे कसं काम करतं. तर जेव्हा आपण आभाराच्या एनर्जीमध्ये जातो, ऑलरेडी ती फ्रिक्वेन्सी असते, त्या फ्रिक्वेन्सीमध्ये आपण जेव्हा रोजच्या रोज आपण आभार मानतोय की ती गोष्ट माझ्या आयुष्यात पूर्ण झाली, ती गोष्ट मला मिळाली, आपलं सबकॉन्शियस त्याला फरक कळत नाही की ही गोष्ट आत्ता सुरू आहे की व्हायची. तुम्ही जेवढं त्याला धिटाईनी, जेवढं त्याला पूर्ण फुल फोर्सनी त्याला समजून सांगताय,
की माझ्या आयुष्यात ते घडले आणि मी त्याचे आभार मानते, तितकं आपलं सबकॉन्शियस अवचेतन मन त्या गोष्टीला खरं मानायला लागतं. त्याला असा फरक नाही कळत की ही रियालिटी आहे का, अजून व्हायचंय का, हे हा फरक कळत नाही. त्याला असं वाटतं अरेच्या इतक्या आतून तीव्रतेने ही भावना बाहेर येते आभाराची, की झालं माझं काम, झालं माझं काम, थँक्यू थँक्यू. ह्याचा अर्थ हे खरंच घडलंय. आणि त्याप्रमाणे त्या गोष्टी आपल्याकडे, ती एनर्जी आपल्याकडे यायला लागते. आणि अगदी अगदी नुकतंच घडलेलं माझ्या आयुष्यातलं एक उदाहरण आहे, जसं मी आपल्या सगळ्यांना ती लिस्ट बनवायला सांगितली होती. त्यातली एक पहिली माझी इच्छा होती, ती मी तुम्हाला काही दिवसांनी सांगेन ती कशी पूर्ण झाली. आणि ती इच्छा, पहिली इच्छा होती सगळ्यात वर लिस्टमध्ये. अचानक मला कॉल आला त्या कामासंदर्भात. आणि 2-3 महिने थांबलेलं काम 2 दिवसामध्ये पूर्ण झालं. अगदी 2 दिवसात. कारण 2 महिने झालं ते काम होत नव्हतं, जेव्हा मी लिहिलं तेव्हा. पण माझा विश्वास होता, की एकदा असं आलंही मनात, का होत नाहीये? असंही आलं. पण मग आपलं काय ठरलंय, अटॅच व्हायचं नाही. सरेंडर करायचं आणि ट्रस्ट ठेवायचा. ह्या गोष्टी आपण ठरवलेल्या आहेत. आपल्या ग्रुपमध्ये, आपल्या मनाशी. तो विचार आला सुद्धा, येणार तो मनामध्ये आपल्या. माणसं आहोत आपण. निगेटिव्हिटी येणार, शंका येणार, प्रश्न येणार. येऊ द्या. माझ्याही मनात आला, अरे अच्छा, मी तर रोज रेकी देते, 2 महिने होत आले, काम नाही आलं. पण लगेच माझ्या दुसऱ्या क्षणी मनामध्ये आलं, ट्रस्ट, विश्वास, सरेंडर आणि अटॅचमेंट नको. हेच तर आपल्याला शिकायचंय, की अटॅचमेंट नको कुठल्याही गोष्टीला. जो करतोय तो आपल्यातून, ती शक्ती वाहती, जे काही आहे सुप्रीम पॉवर, जो कुठला आपण धर्म, जात मानू, जे काही मानू तो, तर ती एक शक्ती, ते चैतन्य आपल्यामध्ये आहे, जे हे सगळं करतंय. असा ज्या क्षणी पुन्हा विचार आला, त्या क्षणी तो जो नकारात्मक विचार होता, कधी होईल कधी, तो आपोआप बाजूला सरकला. त्यामुळे आपल्या मनामध्ये निगेटिव्हिटी आली, आपल्याला राग आला, द्वेष वाटला, त्याला अजिबात लपवायचं नाही किंवा असं दाखवायचं नाही की मी ध्यान करते, रेकी करते, आम्ही ग्रुपमध्ये हे सगळं बोलतो, म्हणजे माझ्या मनात आलंच नाही पाहिजे. असं शक्यच नाही. आपण जोपर्यंत त्या कन्सिस्टंट स्टेटला जात नाही, त्या एका स्थिर प्रवाहामध्ये त्या अवस्थेला पोहोचत नाही, तोपर्यंत हे सारखं इकडून तिकडे, तिकडून इकडे हे असं होणार. आणि ह्यालाच म्हणतात 3D, जे थर्ड डायमेन्शन, फिफ्थ डायमेन्शन. हे आपण असे सगळे पेंड्युलम सारखे अशा हालत राहणार. तर ते होऊ द्या. त्याच्यामध्ये अजिबात असं विचार नका करू की मी नाहीच करायचं. आला एखादी भावना तर त्याला न लपवता, न दाबता समजून घ्यायचं की माझ्या मनात आत्ता विचाराला हरकत नाही. थोड्या वेळाने त्याला बाजूला करून जे आपलं ठरलेलं आहे, की सरेंडर, शरण, अटॅचमेंट नको, डिटॅच व्हायचं, ह्या गोष्टी आपण लक्षात ठेवायचं. आणि महत्वाचं म्हणजे विश्वास. ते मी सुरू केलं. आणि अचानक 2 दिवसामध्येच मला त्यांचा कॉल आला. ते काम पण झालं. कसं झालं, काय झालं, इतकं इझिली सगळं पार पडलं. आणि त्याच दिवशी मी जे तुम्हाला ग्रुपवर टाकलं होतं, की मी सहज मोबाईल बघितला आणि मला ते 444चं कन्फर्मेशन दिसलं. ते आपल्या ग्रुपमध्ये अनेकांना दिसतं. त्यात मोठी गोष्ट नाहीये, पण आपले आपले अर्थ आपण ठरवून घ्यायचे, की हे दिसलं म्हणजे मला जे काही एंजल्स म्हणा, जे काही डिवाइन आहे, ते मला कन्फर्मेशन देतं, की घाबरू नको, ट्रस्ट कर, असं करून. अजून एक प्रसंग आपल्याच ग्रुपमधला. तर मला ह्याच्यामध्ये सांगायचा मुद्दा हा राहिला, की आभार मानणं किती गरजेचं. जरी ती गोष्ट घडली नाही तरी सुद्धा आपण ती एनर्जी खेचून आणतो. सोबतच आपल्याच ग्रुपमध्ये पर्ल म्हणून एक मास्टर आहेत, आपल्याच ध्यानामध्येच आहेत. आणि माझ्याबरोबर त्या TCS ला होत्या. तर त्यांनी मला काल परवा असाच एक अनुभव टाकला, की त्यांच्या मुलांनी त्यांच्यासाठी एक कॉफी मग बुक केला Amazon वरून का कशावरून तरी. आणि बरोबर त्यावर लिहिलं होतं, ट्रस्ट द प्रोसेस. किती सिंक्रोनसिटी आहे बघा आपल्या ग्रुपमध्ये. आणि त्यांनी मला सांगितलं, विपुला तू जे नेहमी सांगतेस ना, की ट्रस्ट द प्रोसेस, विश्वास ठेवा, विश्वास ठेवा, जे काही सुरू आहे विश्वास ठेवा. बरोबर माझ्या कॉफी मगवर जे त्यांनी बुकिंग केलं होतं त्या मगचं, त्याच्यावर ते लिहिलं होतं की ट्रस्ट द प्रोसेस. म्हणजे मग ह्याचा अर्थ काय, की त्यांचे गाईड किंवा त्यांची जी डिवाइन पॉवर्स आहे त्यांना कन्फर्म करतीये ही गोष्ट, की ट्रस्ट कर, सगळं व्यवस्थित होईल. तू ज्या आव्हानांमधून गेलीयस किंवा जात आहेस, ते आव्हान सुद्धा तुझ्या आयुष्यामध्ये काहीतरी शिकवायला आलंय. आणि हे त्यांना त्या मगवर लिहिलेल्या त्या वाक्यावरनं पुन्हा एकदा बघायला मिळालं. म्हणजे ह्या पद्धतीने डिवाइन काम करतं. तर थोडंसं पेशन्स, थोडंसं आपल्याला, थोडंसं सहनशीलता त्या गोष्टीची. आणि सगळं वेळच्या वेळी होणार आहे. एकच वाक्य मनामध्ये रटायचं, की माझ्या आयुष्यात सगळ्या गोष्टी योग्य वेळेत, योग्य लोकांबरोबर, योग्य परिस्थितीत होतात. योग्य लोक माझ्या आयुष्यात योग्य वेळेला येतात. हे जेव्हाच तेव्हा आपल्या मनामध्ये जसे निगेटिव्ह विचार येतात ना, शंका लगेच येतात. त्यांना सांगावं लागतं का, की तू ये म्हणून? कुठलंही काम करायला गेले की आपल्याला कुणीही सांगावं लागत नाही. पण पहिले येतात,
कोण येत असेल ना आपल्या आयुष्यात, आपल्या मनात, तर पहिले आपले नकारात्मक विचार येतात. मग त्याप्रमाणे आपल्या मनाला आपण सवय लावायची की काहीही घडू दे, हे सकारात्मक वाक्य जे आरती रोज टाकतीये किंवा अजून आपण कुठे वाचत असू, ही वाक्य आपण पाठ करून ठेवायची की उद्या जाऊन मला जर असे काही विचार यायला लागले तर माझ्याकडे हे शस्त्र तयार पाहिजे. त्याला काउंटर म्हणतो ना आपण की तर अशा प्रकारची वाक्य आपण तयार ठेवायची आपल्याकडे, जेणेकरून मला जर असा विचार आला तर हा दुसरा विचार माझ्या आपोआपच आला पाहिजे. त्याच्यासाठी एक्स्ट्रा कष्ट, एक्स्ट्रा एफर्ट्स न घेता आपोआप मनातून दुसरा विचार आला पाहिजे की जो नकारात्मक विचार आलाय, मी बघितलं तुला, तू आलायस हे समजलं, पण मला असं वाटतं की हा फक्त विचार आहे आणि खरं तर माझ्या बाबतीत हे होणार आहे, असं म्हणून एक पॉझिटिव्ह वाक्य मोठ्याने बोललं तरी चालेल. तर ह्या प्रकारे आपण जोपर्यंत सवय लावत नाही त्या तोपर्यंत आपलं मन खूप जिद्दी आहे. ते वळतच नाही त्याप्रमाणे. आणि जरी वळलं तरी सुद्धा कधीतरी असे मनामध्ये एखादे असे विचार येतात जे आपल्याला शंका देतात, नकारात्मक दाखवतात, आपल्याला दाखवतात की तू जे करते ते बरोबर नाहीये, अशी भीती पण घालतात. पण ह्या सगळ्यावर आपला ऑरा, आपली आभा, आपली साधना मदत करते. म्हणून हे एका दिवसाची प्रोसेस नाहीये. जितकं आपण ह्या झोनमध्ये, आपण ह्या आपल्या लोकांबरोबर जोडले राहू रोजच्या रोज, जितकं आपण ऐकू, तितके हे होत जातात परिणाम. आणि ह्याच्यासाठी अजिबात टेन्शन घेऊन, बर्डन घेऊन मला हे असं, हे अगदी इझिली होऊ द्या. सहज. एखाद्या दिवशी नाही केलं ध्यान, एखाद्या दिवशी नाही ऐकला पॉडकास्ट, हरकत नाही. त्याचं बर्डन घेऊन बसायचं नाही, की आज मला हे ऐकायचंच होतं किंवा आज मी खूपच निगेटिव्ह विचार केला. जे होत आहे ना ते योग्य वेळेला आपल्यासोबत योग्य होत आहे. ह्याच्यावर पण विश्वास ठेवायचा. आज जर दिवसभरामध्ये माझ्या मनात खूप निगेटिव्ह विचार आले, तर ती सुद्धा प्रोसेस आहे. तर ती पण होऊ दे, हरकत नाहीये. ते पण काहीतरी बाहेर पडते जे आतमध्ये आहे खोलवर. मध्ये मध्ये असं व्हायचं, की जरा निगेटिव्ह विचार आले, की मला भीती वाटायची. मला असं म्हणजे सुरुवातीच्या काळात, की किती विचार येतात माझे, कसं करू मी हे? पण त्यानंतर मला मेसेज मिळायला लागले, की ही सुद्धा एक प्रोसेस आहे. निगेटिव्हिटी जर तुमच्या मनात असेल, तर हरकत नाहीये. जे होतंय ते होऊ द्या. फक्त प्रयत्न करा, की मी त्याला काहीतरी एक सकारात्मकतेचं खत घालेन त्याच वेळी. झालं ठीक आहे, नाही झालं तर त्याला फोर्स करायचा नाही. जितके विचार येतात निगेटिव्ह येऊ द्या बाहेर सगळे. ठीक आहे? पण खूप वेळ प्रयत्न करायचा, की खूप वेळ आपण त्या एनर्जीमध्ये नाही आहोत. आणि समजा एखाद्या दिवशी असं झालंच, तर समजायचं की तीच त्याची इच्छा आहे, की आज जे काही आहे ते सगळं वर येऊन जाऊ दे. सगळं असं म्हणतो ना, की खाली जर पाण्याच्या तळाशी पाणी जेव्हा शांत होतं तेव्हाच ती तळाशी घाण जमते. पण जेव्हा ते आपण एखादा दगड टाकला, की पुन्हा ते वर येतं गढूळपणा. मग तो खालीच असतो. फक्त खाली गेलाय तो, बाहेर नाही आला पाण्याच्या. त्याच्यासाठी आपल्याला ते जाळी घेऊन ती स्वच्छ करणं गरजेचं आहे. मग त्याच्यासाठी वर काढणं गरजेचं आहे. पाण्याच्या बाहेर जाणं गरजेचं आहे. तसंच ते पूर्ण वर आल्याशिवाय बाहेर जात नाही. त्यामुळे जे काही होतंय आपल्या आयुष्यात, त्याला एखाद्या साक्षीप्रमाणे, एखादा ऑब्झर्व्हर बघतो ना, की काय काय विचार येतात. ह्याप्रमाणे त्या विचाराला बघायचं आणि पुढे जाऊ द्यायचं. ही आपण प्रोसेस करायची. सोबतच प्रयत्न करायचे, की आपण जी सकारात्मक वाक्य जी आरती पाठवतीये किंवा आपल्याला अजून चांगली वाटली, तर ती रोजच्या रोज सकाळ संध्याकाळ आपण श्लोक म्हणतो, एखादं पाठ करतो, त्याप्रमाणे ते रटायचं आपल्या मनावर. कारण आता इतक्या वर्षाचं जे आपलं आहे निगेटिव्हिटी, ती एका 2 दिवसात, 1-2 महिन्यात नाही. त्याच्यासाठी एक वारंवार एक प्रॅक्टिस हीच साधन आहे. ह्यालाच साधना म्हणतात. तर ते आपल्याला करायचंय. तर आभाराचं अनेक अनेक वेळा महत्व झालंय सांगून. तुम्हाला सगळ्यांना पण ह्याचं माहितीये. तर जी गोष्ट पाहिजे त्याच्या आधी आभार मानायला चालू करा. मग ती गोष्ट आपल्याकडे आपोआप सहजरित्या येईल. येईल अशी अपेक्षा पण नाही धरायची. ती पण एक अटॅचमेंट आहे. फक्त आभार माना. निस्वार्थीपणे त्याला निर्मोहीपणे त्याला अटॅच न होता केवळ आभार माना. आणि जे अपेक्षित म्हणतो ना, फल की चिंता मत करो, त्याप्रमाणे ते फळ जेव्हा यायचंय तेव्हा येईल. तर आपण दर सोमवारी आजपासनं आज पहिला सोमवार आहे. त्यामुळे मला हे सांगावसं वाटलं. तर ह्याच्यापुढे आपण डायरेक्ट आपण ध्यानाला लागत जाऊ आभाराच्या. आणि कुणाला इच्छा असेल तर तुम्ही प्लीज आभाराचं हे सेशन तुम्ही सुद्धा कंडक्ट करा एखाद्या सोमवारी. तर ते पण मला आवडेल. ठीक आहे? तर आपण सगळेजण डोळे मिटून आज आपण जेव्हा डीप ब्रिथिंग करणार आहोत, तेव्हा अजून एक क्रिया आपण जी नेहमी करतोय. फक्त श्वास घेताना 4 सेकंद मोजायचे. मी मोजेल 1, 2, 3, 4. 3 सेकंद आपण श्वास थांबवणार आहोत, होल्ड करू आणि सोडताना 6 सेकंद सोडायचा. जास्त म्हणजे 2 सेकंद जास्त सोडायचा. हळूवार. ठीक आहे? तर ही प्रोसिजर आज आपण फॉलो करणार आहे. 4,
3, 6 या पद्धतीने आपण आज आपली दीर्घ श्वासाची क्रिया करू 5 मिनिटं. आणि त्यानंतर आपण हळूहळू सगळे अफर्मेशन जे आहेत माझ्याकडं ते मी आपण घेऊ ध्यानामध्येच. त्यानंतर आपण नॉर्मल ध्यान सुरू करणार आहोत जे आपलं नेहमी करतो श्वासांचं. आणि सोबतच ही अफर्मेशन्स मी एक 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 सांगत जाईल. ठीक आहे. तर आपण सगळेजण ध्यान अवस्थेमध्ये येऊ. डोळे मिटायचे. आरामात पाठीला आराम घेऊन बसा. आपलं जे ध्यान आहे ते कुठंही आराम न पाठीला आधार न घेता बसायचं नाहीये. सुखासन म्हणतो आपण याला. मागे उशी घ्या भिंतीला टेकून आणि सोफ्यावर बसू शकता, खाली बसू शकता. आपल्याला जसं कसं कम्फर्टेबल आहे तसं बसायचंय. आपल्या आसनाला कुठलाही नियम नाहीये. पूर्णपणे ही माझी साधनेची वेळ आहे. माझ्या आयुष्यात माझ्या गुरूंनी आणि पूर्वजांनी, माझ्या आई वडिलांनी मला इथपर्यंत आणलंय हा विचार मनामध्ये ठेवा. अगदी सावकाश आपण सगळेजण एक मोठा श्वास घेऊ. एक साधा श्वास आपला दीर्घ श्वास नाकानी घ्या आणि तोंडानी सावकाश एक श्वास बाहेर सोडा. आपल्या तोंडानी हवा बाहेर काढताना असा आवाज पण तुम्ही करू शकता. जेणेकरून आपल्या सगळ्यांना खूप रिलॅक्स आणि दिवसभरातले सगळं विचार, नकारात्मकता आपण बाहेर टाकतोय ह्या विचारांनी असा एक मोठा श्वास आपल्या नाकानी सावकाश पुन्हा एकदा अगदी सहज खूप ओढून ताणून घ्यायचा नाही. कोमलतेने आतमध्ये आणि तोंडाने अगदी सावकाश बाहेर. मनामध्ये एक संकल्प म्हणायचा आहे. मी पूर्णपणे माझ्या या क्षणासोबत आहे. मी माझे सगळे विचार, माझी सगळी शक्ती आत्ताच्या या क्षणामध्ये घेऊन येतो. आज सकाळी उठल्यापासून आत्तापर्यंत अनेक विचार, परिस्थिती आणि माणसांमध्ये आपण असू. पण आत्ता या क्षणाला मी माझं संपूर्ण लक्ष, एकाग्रता माझ्या शरीरावर, माझ्या या वर्तमानामध्ये घेऊन येतो. आपलं शरीर फील करा आणि सोबतच आपल्या मूलाधाराला म्हणजेच आपल्या शरीराचं बोड लक्ष ठेवा. जिथं जमिनीला टेकलंय. शरीराचा संपूर्ण भार आपल्याला खाली जाणवत असेल. आपले दोन्ही खांदे अगदी सैल सोडा. हात अगदी अलगद मांडीवर ठेवलेले. छाती, पोट अगदी सैल सर शिथिल सोडा. पाठीचा मणका मात्र ताठ ठेवायचा आहे. बाकी सगळं अंग अगदी शिथिल आणि सैल सर. ही वेळ आहे स्वतःला पूर्ण स्थिर आणि शांत करण्याची. आता रोजच्या पद्धतीने आपण आपले दीर्घ श्वास घ्यायला सुरुवात करू. आपल्या नाकावाटे मोठा श्वास घ्यायचा. मी 4 अंक मोजेन. श्वास घ्या. 1, 2, 3, 4. 3 सेकंद थांबवायचा. 1, 2, 3 आणि आता नाकाने हळूवार सोडायचा. 1, 2, 3, 4, 5, 6 या पद्धतीने
अजून एक श्वास घेताना पोटामध्ये भरपूर हवा भरून घ्या आणि मग हळू आत सोडा. पोट फुलवायचं जेव्हा आपण श्वास आत घेतो. एक मोठा श्वास. 1, 2, 3, 4. होल्ड. 1, 2, 3. सावकाश बाहेर. 1, 2, 3, 4, 5, 6. ह्या पद्धतीने मोठे श्वास घेत राहा. 3 सेकंद थांबवायचे आणि हळूवार आपल्या बोटांवर मोजत 6 अंकांपर्यंत सोडायचा. श्वास घेताना पोट बाहेर येणारे. पोट फुलवून पोटात भरपूर हवा मावून घ्या, भरून घ्या. आपलं पोट बाहेर येऊ दे फुग्याप्रमाणे आणि सोडताना ते आपोआपच आत जाईल. ज्यांना अंक मोजायला थोडं डिस्टर्ब वाटतंय त्यांनी केवळ अंदाजाने हळू श्वास घ्या. 3 सेकंद थांबवा आणि थोडं जास्त वेळ हळुवारपणे श्वास सोडा. काही क्षण आपण या पद्धतीनेच आपली ही क्रिया सुरू ठेवू. आणि आता केवळ आपले येणारे आणि जाणारे नैसर्गिक श्वास यांच्यावर लक्ष द्या. त्या श्वासांमध्ये कुठलाही बदल करू नका. केवळ फील करा. माइंडफुल राहा आपल्या येत्या जात्या श्वासांबद्दल. आनापानसती ध्यान म्हणजे केवळ आपला जो श्वास येतोय जातोय त्याला फील करणे, बघणे, जागरूक होणे, त्याची जाणीव होणे. आपल्या नाकावाटे कसा श्वास आत जातोय आणि अगदी सावकाश कसा बाहेर पडतोय. किंवा आपले श्वास खूप जलद आहेत का, फास्ट आहेत का, दीर्घ आहेत का, आपल्या छातीपर्यंत जात आहेत की पोटात जात आहेत, हे केवळ निरीक्षण करा. जितकं आपलं लक्ष आपण आपल्या श्वासांवर ठेवू तितकी आपल्याला ऊर्जा मिळत जाते.
आपलं सगळं लक्ष आपल्या येत्या जात्या श्वासांवर राहू द्या. आपण आपल्या श्वासांसोबतच या ब्रह्मांडाचे आभार व्यक्त करू. आपल्या आतमध्ये फील करा की हे माझं शरीर, हे माझे श्वास, आत्ता ह्या क्षणाचा हा माझा अनुभव, हे सगळं त्या शक्तीमुळे, जी या ब्रह्मांडात आहे, माझा भगवंत, परमात्मा, परमेश्वर, त्याच्यामुळं मी अनुभव करू शकतोय. आयुष्यामध्ये जे काही चांगलं वाईट जे आहे आणि जे नाहीये, त्या सगळ्यांसाठी हे परमपिता, मी तुझे अनेक अनेक आभार मानतो. मी एक शुद्ध चेतना, शुद्ध आत्मा आहे. ही जाणीव तुम्हाला करून दिली. आणि या साधनेच्या मार्गावर आणून माझ्या आत्म्याचा हा प्रवास सुरू केला. त्यासाठी मी तुझे अनेक आभार मानतो. माझं शरीर म्हणजे माझ्याकडून अनेक चुका होत असतील खाण्यापिण्यामध्ये, त्याची काळजी घेतली जात नसेल नीट, तरी सुद्धा प्रामाणिकपणे काम करत आहे. मला सपोर्ट करत आहे, मदत करत आहे. इथं जगण्यासाठी, त्यासाठी मी माझ्या शरीरातल्या प्रत्येक पेशीचे, रक्तवाहिन्या, हाडं, त्वचा, प्रत्येक अवयवाचे अगदी हृदयातून आभार मानतो. माझ्या हृदयाचे मी आभार मानतो. माझ्या हृदयाचा एक एक ठोका मला अस्तित्वाची जाणीव करून देतो. मी खूप आभारी आहे, मला हे शरीर मिळालं त्यासाठी. मी आभार मानतो, मी जे काही माझ्या आयुष्यात आत्तापर्यंत कमावलंय आणि जे काही मी बनेन, त्यासाठी मला जी मदत मिळत आहे, माझ्या गुरूंची, माझ्या कुटुंबाची, या शहराची, माझ्या घराची, माझ्या ऑफिसमधली लोक असतील, रस्त्याने येणारा जाणारा प्रत्येक जण जो मला ऑफिसपर्यंत पोहोचण्याची मदत करतो, बस असेल, रिक्षा असेल, ट्रेन असेल किंवा इतरही सर्व गोष्टी ज्या मला जगण्यासाठी मदत करत आहेत, त्या सगळ्यांचे मी माझ्या हृदयातून आभार व्यक्त करतो. खूप आभार. माझं घर, ही पृथ्वी माता जी मला धनधान्य देते, पाणी, हवा, अग्नी, या घरामध्ये असलेली वीज,
सर्व उपकरणं, त्यांचे मी अनेक आभार मानतो. फील करा आपल्या आतमध्ये शब्दांसोबत सगळ्यात महत्वाच्या आहेत त्या भावना. जितकं आपण फील करू आतमध्ये खोलवर, तितकं आपल्या आयुष्यात समृद्धी येत जाते, येत जाते. कारण या ब्रह्मांडाला शब्द समजत नाहीत. समजते ती केवळ भावना, भाव, फ्रिक्वेन्सी, ऊर्जा. जितकं आपण डीप मध्ये जाऊन, आतमध्ये खोलवर जाऊन आयुष्यात जे आहे, शरीर, हा श्वास, डोळे, कान, नाक, माझ्या बँकेत असलेले, घरात असलेले पैसे जे मला मदत करतात, जे पाहिजे ते खरेदी करण्याचं सुख देतात. माझ्या घरात येणारा पाण्याचा प्रत्येक कण जो नसेल एखाद्या दिवशी तर मला किती त्रास होतो. माझ्या घरातला अग्नी, ज्या गॅसवर, शेगडीवर मी माझं अन्न शिजवून खातो. माझ्या घरातली लहान मुलं, माझं कुटुंब, जे मला आनंद देतात. माझ्याकडे असलेली वाहन, गाडी असेल, कार असेल, जे मला मदत करतं जिथं पाहिजे तिथं वेळेत पोहोचायला. आणि हे येणारे चांगले वाईट अनुभव हे सुद्धा मला मदत करतात. शिकायला एक आत्मा म्हणून. माझी सुंदर त्वचा, माझी सुंदर केस, माझा सुंदर रंग काळा असेल, गोरा असेल, मला तो पूर्णपणे स्वीकार आहे, मान्य आहे. मी जशी दिसते तशी मला स्वीकार आहे. कारण हे जे काही मला मिळालेलं आहे हे सृष्टीकर्त्याने बनवलंय. त्याला मी नावं ठेवूच शकत नाही. कारण मी खूप खूप प्रेम करते माझ्या भगवंतावर, माझ्या ईश्वरावर, ज्यांनी मला बनवलंय. आणि मी खूप खूप आभारी आहे. एक सुखी, संपन्न आयुष्य मला दिलंय, जिथं मी पोटभर अन्न खाऊ शकते, पाहिजे तेव्हा. सगळ्या सोयी मला उपलब्ध आहेत. नवीन नवीन वस्त्र खरेदी करू शकते. संपन्नता माझ्या आयुष्यात भरपूर आहे. त्यासाठी मी माझ्या हृदयातून, हे परमात्मा, मी खूप आभारी आहे. जे काही तू मला दिलंयस त्यासाठी माझ्या या आत्मा, शरीर, एक एक कण तुझे आभार मानतोय. ही माझी समज, बुद्धी, त्यासाठी मी आभार मानतोय. हळूवार आपण सगळेजण ह्याच ऊर्जेमध्ये राहा. आणि जेव्हा आपल्याला वाटेल तेव्हा काही क्षणांनी हळूवार डोळे उघडा. हे सत्र इथंच संपत आहे. आपण सगळे उद्याच्या सत्रात भेटू. आपल्या सगळ्यांचे खूप खूप आभार. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.